व्यापाऱ्याचा खून करून फरार आरोपी अवघ्या 2 तासात जेरबंद। सिन्नर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी। सिन्नर पोलीस ठाणे हद्दीतील विंचूर दळवी येथे भावदेवाडी रोडवर भैरवनाथ मंदिराजवळ खळवाडी रोडचे कडेला असलेल्या सांडपाण्याच्या नाल्यात पुरुष जातीचे प्रेत पडलेले असल्याबाबत पोलीस ठाण्यात बातमी मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी धावून येऊन घटनास्थळावर न्यायवैद्यकीय तज्ज्ञ यांच्या मदतीने पुरावे जमा करून पंचनामा करून पोलीस ठाणेच गावचे कामगार पोलीस पाटील यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची खबर दाखल करण्यात आली। त्यानंतर स्थानिक नागरिक तसेच पोलीस पाटील यांच्या मार्फतीने नमूद प्रेताची ओळख पटवली असता सदरचे प्रेत हे विंचूर दळवी येथील व्यापारी विलास उर्फ बजरंग आबाजी दळवी वय 50 वर्ष यांचे असल्याची माहिती मिळाली। त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक हेमंत कुमार भामरे यांनी 3 पथक तयार करून तपासाची चक्रे फिरवली असता सदर भागातील सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळवली असता सदरचा प्रकार हा किरकोळ कारणावरून वाद होऊन त्यांचे रूपांतर भांडणात होऊन झालेला असल्याचे समोर आले। संशयित इसम आकाश मोरे व समीर पवार हे वावी परिसरात व अजय पवार हा सोनांबे येथे असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने त्यांना ताब्यात घेण्याकामी 2 पथके रवाना करून ताब्यात घेण्यात आले। संशयित इसमांकडे विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली। पोलिसांनी खाक्या दाखवताच त्यांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे। याबाबत आरोपितांकडून मिळालेली माहिती अशी की यातील मयत नामे विलास उर्फ बजरंग आबाजी दळवी हे रात्री 11:30 वाजताच्या सुमारास पिकअप गाडीतून विंचूर दळवी चौफुली येथे उतरून त्यांच्या घरी जात असताना विंचूर दळवी येथील चौफुलीवर अगोदरपासून बसलेले प्रेम शंकर पवार, अजय सोमनाथ पवार, आकाश भाऊसाहेब मोरे, समीर बाळू पवार यांना मयत बजरंग याने इतक्या रात्री येथे काय करताय, घरी जाता येत नाही का या कारणावरून सोबत झालेल्या शाब्दिक वादातून आरोपित मजकूर यांना राग अनावर झाल्याने त्यांनी मयत बजरंग यांचे पाठोपाठ पाळत ठेवून त्यांना रस्त्यात गाठून त्यांच्यासोबत हातापाई करून त्यांच्या डोक्यात बांधकामाचे विटाने डोक्यात तसेच चेहऱ्यावर, जबड्यावर, नाकावर मारून गंभीर जखमी करून जीवे ठार मारून तिथून पळून गेले असल्याबाबत सांगितले। यावरून मयताचे 1-2 भाऊ गोविंद आबाजी दळवी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सिन्नर पोलीस ठाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून यातील आरोपी अजय सोमनाथ पवार, आकाश भाऊसाहेब मोरे सर्व राहणार विंचूर दळवी तालुका सिन्नर जिल्हा नाशिक यांना नमूद गुन्ह्यात अटक करण्यात आलं असून माननीय न्यायालयाने 4 दिवस पोलीस कोठडी दिली आहे। तसेच यातील संबा समीर बाळू पवार वय वर्ष 17 यास बाल न्याय मंडळ नाशिक येथे हजर करण्यात आले। तसेच यातील आरोपी प्रेम शंकर पवार हा फरार असून याचा शोध चालू आहे। सदर कारवाई पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील नाशिक ग्रामीण, अप्पर पोलीस अधीक्षक श्री आदित्य मिरखेलकर नाशिक ग्रामीण, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री कांतीलाल पाटील निफाड विभाग निफाड यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस निरीक्षक श्री हेमंत कुमार भामरे सिन्नर पोलीस ठाणे यांनी दिलेल्या आदेशान्वये सिन्नर गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार समाधान बोराडे, नितीन डावकर, अमोल शिंदे, हेमंत तांबडे, पोलीस शिपाई कृष्णा कोकाटे, आप्पासाहेब काकड, प्रशांत सहाणे, साईनाथ नागरे तसेच स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस शिपाई विनोद टिळे, तांत्रिक विश्लेषण विभाग नाशिककडील पोलीस हवालदार हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम यांच्या पथकाने अवघ्या 2 तासात आरोपी जेरबंद करून उत्कृष्ट कामगिरी केली आहे। खुनातील गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंत कुमार भामरे हे करीत आहेत। स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।